की निर्जीव फोन जेवढा स्मार्ट होत चाललाय ना, तेवढी जिवंत माणसं बावळट होत चालली. तेवढं उत्क्रांतीचा सिद्धांत असा आहे की तुम्ही जेवढं गोष्टी दुसऱ्यावर सोपवता, तेवढ्या तुमच्या गोष्टी त्या झडत जातात. नमस्कार, मी कस्तुरी सिने चित्रमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आत्ता थांबायचं कसं नवकोरं नाटक आपल्या भेटीला येणार आहे. खरं तर रंगभूमी म्हटलं की एक वेगळी नाळ असते कलाकारांची आणि प्रेक्षकांची. खूप स्वागत तुमच्या दोघांचं. सुकन्याताई, खूप छान वाटणार आहे इतक्या वर्षांनी रंगभूमीवर काम करताना. त्या रंगमंचाला तुम्ही आधी किती मिस करत होतात आणि पुन्हा एकदा नव्याने तुम्ही प्रेक्षकांच्या समोर येणार आहात, तर काय वाटतंय? तुमच्यापेक्षा जास्त मला मी याच्यापासून लांब याची रुखरुख होती खरं तर. आणि नाटकं येत होती, नाही असं नाही, खूप छान छान नाटकं येत होती, पण त्यावेळेला मी ठरवलं होतं की नाही करायचं नाटक. कारण एक तर आपल्या थिएटरची दुरावस्था आणि त्याच्यामध्ये मी कशी काय करेन सगळं हे येतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुलगी मोठी होत होती आणि दौरे, आणि मी आणि संजय दोघंही आम्ही जर घराच्या बाहेर राहिलो तर कोण बघणार घराकडे, जुलियाकडे, सासूकडे. त्याच्यामुळे आम्ही ठरवलं होतं की एकतर एकत्र काम करायचं नाही. आणि मला सिरियल बरी वाटायची आणि अजूनही आवडतं मला सिरियलमध्ये काम करायला, कारण मुंबईतल्या मुंबईत शूटिंग असतं आणि आपलं पोटच त्याच्यावर आहे. त्याच्यामध्ये काही नवीन नवीन प्रयोग केले जातात आता, त्यामुळे ते आवडतंच मला. पण तरी सारखं रंगभूमी बोलवत होती मला की ये आता बास झालं, आता करूया, असं चाललं होतं. आणि त्याच्यासाठी एक काहीतरी छान मला नाटक हवं होतं, जे मी 10 वर्षांनी सेल्फी नंतर मी नाटक करणार होते. त्याच्यावर मी थांबले होते की काहीतरी अजून छान येऊ दे, अजून छान येऊ दे. आणि हे आलं आणि हे दीपक आणि समृद्धी हे खूपच माझ्या मागे लागले होते की एकदा वाचून तरी बघ. पण मला माहिती होतं की वाचल्यानंतर मी त्याच्या प्रेमात पडणार, आणि त्याच्याहून माझ्याबरोबर जर डॉक्टर गिरीश ओक आहेत तर नाही म्हणायला काही चान्सच नव्हता, प्रश्नच नाही. तर त्याच्यामुळे ते वाचलं, पण तेव्हा माझी लेक आली होती म्हणून म्हणलं जरा थांबा, ती गेल्यानंतर आपण बघूया काय ते. त्यामुळे मग नंतर, पण मला असं वाटतं प्रत्येक गोष्टीला एक वेळ द्यावी लागते. ती वेळ आली होती आणि ती वेळ चांगलीच आहे याची खात्री आहे मला. त्याच्यामुळे आता मी करते आणि खूप छान वाटतं, कारण मी आणि गिरीश 30 वर्षांनी एकत्र काम करतोय. सिरियलमध्ये आम्ही केलं होतं आणि पण तिथे काम करण्याची एक वेगळी गंमत असते, आणि जर मी रंगमंचावर काम करत असेल ना, म्हणून आपण त्याला प्रयोग म्हणतो नेहमी. तर तो प्रयोगच असतो, प्रत्येक प्रयोग हा प्रयोग असतो. त्याच्यामुळे गिरीश बरोबर काम करायला मला नेहमीच आवडतं. दुसरी गोष्ट म्हणजे मी 10 वर्ष नाटक करणार म्हटलं थोडीशी दगदग होती. त्यामुळे मी कधीच असं करत नाही आम्ही दोघंही. पण यावेळेला मी संजयला वाचायला दिलं नाटक आणि म्हणलं जरा सांग रे, मी करू की नको, कारण मीच द्विधा मनस्थितीत होते की हे करायचं की नाही ते. तर पहिला प्रवेश वाचल्यानंतर म्हणाला, नाही लेखक चांगलं लिहितोय, लेखन शैली चांगली आहे. दुसरा प्रवेश, तिसरा प्रवेश, मग मध्ये एका म्हणजे बसल्या बैठकीला त्यांनी वाचून काढलं, कर कर हे नाटक कर तू. त्यामुळे मी लगेच हो म्हणाले. चोपणार दोघं मिळून आम्ही. तेव्हाही चोपलं होतं, सिरियलमध्येही चोपलं होतं, आताही चोपू. खात्री आहे मला. कारण खूप इंटेन्स, खूप ते कॅरेक्टर सारखं दिसायला लागणारी, बोलायला लागणारी अभिनेत्री आहे ती. माझी मैत्रीण आहे म्हणून सांगत नाही, पाहिलंय तिचं काम खूप जवळून आणि बाहेरून सुद्धा. सो मला खूप आनंद झाला, कारण हे नाटक मुळात मी एकांकिका पाहिली आधी. मी परीक्षक होतो आणि ती एकांकिका ज्या क्षणी पाहिली मी, त्या क्षणी मी अक्षरशः हादरलो, फिजिकली हादरलो. मी असा शिवर झालो होतो. म्हटलं नाही, हे आपण करायला पाहिजे. इतका तो विषय मला भिडला आणि मग मी पाठपुरावा केला त्याचा. लेखकांना फोन केला, त्यांच्याकडे ते नाटक 2 अंकी लिहून तयार होतं सुदैवाने. आणि मग कास्टिंग सुरू जेव्हा झालं, तेव्हा जेव्हा सुकन्याचं नाव आलं, तेव्हा मी असा बसलेलो होतो देव पाण्यात घालून की तिने हो म्हणावं. कारण काय, ही फॅमिली जी आहे ना, ह्यातलं प्रत्येक एलिमेंट अतिशय महत्त्वाचा आहे. यातला बाप जेवढा महत्त्वाचा आहे, तेवढीच आई महत्त्वाची आहे, तेवढीच ती मुलगी महत्त्वाची आहे, तेवढाच भाऊ महत्त्वाचा आहे आणि तेवढीच आजी महत्त्वाची आहे. ही पाची कॅरेक्टर्स इतकी छान झाली आहेत लेखकाकडनं. त्यातली तशी तशी ती दिसली नाहीत, तशी तशी ती बोलली नाहीत, तशी तशी ती वागली नाहीत. तर त्या नाटकाचा जो एकंदर परिणाम आहे किंवा नाटकाचं जे म्हणणं आहे की शेवटी, म्हणजे एक वाक्य आहे नाटकात, ते खूप बोलकं आहे की या प्रचंड लोकसंख्येच्या जगात आपल्यावर जीवापाड प्रेम करणारे फक्त 4-6 माणसं असतात. बाकी दुनियेला तुमचं काय घेणं देणं नसतं, आणि म्हणून आपली माणसं जगवायचीच. तर ही 5 माणसं जी आहेत ना आमची, ती आमची माणसं आहेत, आणि ती जर नसली चांगली तर हे नाटक नाही होऊ शकत.
आणि ती मिळेपर्यंत मी असा होतो. छान सगळे मिळाले आम्हाला. खूप छान भाऊ मिळाला, छान मुलगी मिळाली, छान बायको मिळाली, छान आजी मिळाली. जान्हवी पणशीकर हा रोल करतायत हो. हे आमचं, त्यांनी हो म्हटलं हे आमचं भाग्य आहे की त्यांनी, कारण तो रोल तसा डिफिकल्ट आहे, खूप अडचणीतला रोल आहे, खूप वेगळा रोल आहे, पण तो डेफिनेटली खूप आवडणार खूप लोकांना. आवडणार, खूप आवडणार. आणि आणि ती गोड करते सुद्धा. खूप आय गोड. एम हॅपी की मला हे नाटक करायचंच होतं आणि ते मूर्त स्वरूपात आलं. त्याचं आता ओपनिंग आहे. खरं तर सुकन्या, ते आत्ता जेव्हा तो एक इमोशनल असा सीन झाला, खरं टचकन डोळ्यात पाणी आलं, की तो एक सीनच असा असतो. आई वडिलांची एक वेगळी मायाच असते, मुलीच्या प्रती असते किंवा मुलाच्या प्रती, की सोशल मीडियाचं माध्यम आता इतकं विळखा घालतंय की आपण कधी त्याच्या आहारी जातो आणि त्याचा काय गैरफायदा होऊ शकतो म्हणून नेमका विषय काय ते उलगडणार नाहीये. पण अशा पद्धतीचं नाटक, असा विषय करणं, हे तुम्ही एक कलाकार म्हणून काय चॅलेंजिंगनी बघतात का? प्रेक्षकांना कसं तुम्हाला याच्या थ्रू सांगायचंय की सोशल मीडिया एक माध्यम आहे, त्याचा तेवढ्या मर्यादापुरतीच वापर करावा, पण त्याचा जर गैरवापर झाला तर तो काय होतो? नाही, आव्हानात्मक तर आहेच. ही माझी भूमिका आव्हानात्मक आहे म्हणूनच मी स्वीकारली. कारण नाहीतर मी घेतलंच नसतं. मला असं काहीतरी वेगळं करायला नक्की नेहमीच आवडतं. त्यामुळे आणि प्रेक्षकांना सुद्धा सांगणं आहे, प्रेक्षकांपेक्षा पालकांचं आहे आणि त्या मुलांचं पण आहे. म्हणजे अगदी आता आम्हाला दोघांनाही मुलगीच आहे आणि माझी मुलगी तर 7 समुद्र पार राहते आणि याची मुलगी आता 10वी झाली आहे. म्हणजे त्या वयात आहे. त्यामुळे आम्हाला दोघांनाही समजू शकतं. आणि मला असं वाटतं तोही सांगत असेल आणि मी सारखी सांगत, "तिकडचे काही फोटो टाकू नकोस हां, तिकडचं काही हे करू नकोस हां." हे सतत आपल्या मनात चालू असतं. तर ते मुलांना पण ह्याच्यातून काहीतरी शिकण्यासारखं असतं. म्हणजे आपण म्हणतो की प्रत्येक नाटक काही शिकवतं का? पण ह्याच्यातून जो बोध घेणारा आहे, तो घेतो बरोबर, घेईल. पण ते वेगळ्या पद्धतीने तुमच्यासमोर सादर झालंय आणि ते खूप छान झालंय. हे आम्हाला दोघांनी जाणवलं, मला जाणवलं आणि म्हणूनच आम्ही करतोय आणि ह्याच्यातून निश्चितच प्रत्येकाचे डोळे उघडतील. हे मला खात्री आहे ह्याच्याबद्दल. प्रत्येकाचे डोळे उघडतील. याच नाटकातलं वाक्य पुन्हा एकदा सांगतो आणि की निर्जीव फोन जेवढा स्मार्ट होत चाललाय ना, तेवढी जिवंत माणसं बावळट होत चालली आहेत, केअरलेस होत चालली आहेत. आपण जेवढं परावलंबी होत जातो ना या सगळ्या गोष्टींवर, तेवढं उत्क्रांतीचा सिद्धांत असा आहे की तुम्ही जेवढं गोष्टी दुसऱ्यावर सोपवता, तेवढ्या तुमच्या गोष्टी त्या झडत जातात. जेवढं तुम्ही या स्मार्टफोनच्या इंटेलिजन्सवर अवलंबून राहायला लागता, तेव्हा तेवढा तुमचा इंटेलिजन्स बाजूला जातो. मूर्ख होता तुम्ही, अडाणी होता, बावळट होता, केअरलेस होता, ओव्हर कॉन्फिडंट होता. या आणि तिथेच कुठेतरी मेख आहे आणि ती चूक जी होते ती फार घातक आहे. एवढंच मी सांगू शकतो. नाहीतर सगळं हे होईल. पण ते हे नाटक नक्की ते डोळ्यात चांगलं अंजन झणझणीत ठेचा घालूनच सांगेल लोकांना की काय करायला हवं, काय करायला नको. आणि मी असं म्हणेन की हे फक्त यंग जनरेशननी बघायचं नाही, तर ॲट द सेम टाईम मोठ्या जनरेशननी छोट्या जनरेशन सकट बघायचं नाटक आहे. कारण हे तो अवेअरनेस जसं देतं नाटक मीडियाबद्दलचा, तसं फॅमिलीनी यंगर जनरेशनच्या साठी काय करायला हवं ते पण सांगतं. म्हणजे ते डेफिनेटली फॅमिलीचं नाटक आहे.